राज्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। आता तरी ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का याचीच प्रतीक्षा शिवसेना मनसेसह अगदी सत्ताधारी करतात। यातच आता मनसेच्या गोटातून एक मोठी बातमी आली आहे। मनसेकडून मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी 125 जागांची यादी तयार करण्यात आली आहे। यात बहुतांश मराठी मतदार असलेल्या जागांचा समावेश आहे। माहीम, वरळी, दादर, परळ, लालबाग, भायखळा, भांडूप, विक्रोळी, जोगेश्वरी या परिसरातील जागांची तयारी करण्यात आल्याची माहिती आहे। मनसे आणि उद्धव ठाकरेंकडून अजूनही जागा वाटप निश्चित नाहीये। 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। अशातच कोणत्या जागांवर आपली ताकद आहे याची चाचपणी मनसेकडून केली जाते। ठाकरेंच्या निम्म्याहून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या जागांसाठी मोठी चुरस आहे। अशातच मनसेकडून त्यांची ताकद असलेल्या जागांचा आढावा घेतला जातोय। 2017ची महापालिका निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेली मतं याच्या आधारे आता या दोन्ही पक्षांकडून चाचपणी सुरू आहे। अर्थात मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना या दोन पक्षांचीच युती होणार की मनसे मवियासोबत जाणार याचा निर्णय झालेला नाहीये। काँग्रेसकडून मुंबईमध्ये स्वबळाची घोषणा करण्यात आली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही अजूनही भूमिका स्पष्ट नाहीये। या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेच्या या जागांबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची काय भूमिका आहे, ते किती जागांसाठी आग्रही आहेत हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असेल। तुम्हाला मनसे आणि ठाकरेंच्या युतीबाबत नेमकं काय वाटतं? ठाकरे बंधूंची युती झालीच तर सामोपचारानं ते जागा वाटप करतील का? तुमची मतं कमेंट करून नक्की मांडा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा।